पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, तर पॉली म्हणजे मेनी आणि एम्ब्रियोनी म्हणजे एम्ब्रियो. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे मेनी एम्ब्रियोज इन वन सीड. मेनी एम्ब्रियोज इन वन सीड. एक सीड आपण जेव्हा लावतो जमिनीमध्ये, एका सीडमधून एकच प्लांट डेव्हलप होतं. पण जर एका सीडमध्ये अनेक एम्ब्रियो असतील तर तुम्ही त्याची कल्पना करा, एका सीडपासून खूप सारे जे सीडलेट्स आपण म्हणू, प्लांटलेट्स आहे, छोटे छोटे प्लांट्स डेव्हलप होतील. तर पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे इट इज द डेव्हलपमेंट ऑफ more than one embryo within the seed. More than one embryo within the seed किंवा inside the seed. एका सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असणे किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो एका सीडमध्ये डेव्हलप होणे त्याला म्हणतात पॉलीएम्ब्रियोनी. ही जी टर्म आहे ही सगळ्यात पहिले डिस्क्राईब केलेली आहे लिवेनहॉक नावाच्या सायंटिस्टनी. तर दिस टर्म, आणि टर्म म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण हा जो फिनॉमिनॉन आहे आपण इथे लिहून घेऊ, इज कॉल्ड पॉलीएम्ब्रियोनी. काय म्हणू आपण याला, पॉलीएम्ब्रियोनी. नंतर याचे सायंटिस्ट, इट वॉज फर्स्ट नोटिस्ड बाय ल्युवेनहॉक इन 1719. कोणत्या सायंटिस्टनी याला सगळ्यात पहिले डिस्कवर्ड केलेलं आहे, ल्युवेनहॉक. केव्हा डिस्कवर्ड केलं आहे, 1719ला इन सायट्रस जीनस. लिंबूवर्गीय फळं जी असतात त्या लिंबूवर्गीय फळांमध्ये ल्युवेनहॉक नावाचे जे सायंटिस्ट आहे, ल्युवेनहॉक नावाच्या सायंटिस्टने 1719ला हे सगळ्यात पहिले नोटीस केलं. म्हणजे त्यांनी हे ऑब्झर्व केलं की असं आहे की लिंबूवर्गीय फळांची जी बी आहे त्या बीमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असतात. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आपण असं म्हणू, इट इज द occurrence of many embryos inside the seed. Many embryos inside the seed. आणि हे जे many embryos आहे which consequently emerges many plantlets. काय आहे पॉलीएम्ब्रियोनी की एका मेनी एम्ब्रियोज, खूप सारे एम्ब्रियोज आहे इनसाइड द सीड. एका सीडमध्ये खूप सारे एम्ब्रियोज आहेत आणि सगळे जे एम्ब्रियोज आहे विच कॉन्सिक्वेंटली इमर्जेस मेनी प्लांटलेट्स. म्हणजे ते सगळेच्या सगळे जे एम्ब्रियोज आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या एम्ब्रियोजपासून जितके एम्ब्रियोज असतील तितके प्लांटलेट्स इमर्जेस होतील. म्हणजे त्या सीडमध्ये जेवढे एम्ब्रियोज असतील तेवढ्या एम्ब्रियोजचे प्लांटलेट्स बाहेर निघतील त्या सीडमधून, इमर्जेस.
म्हणजे सीडमधून एम्ब्रिओ बाहेर निघतील जर आपण ती सीड जमिनीमध्ये लावली तर. आता हे जे पॉलीएम्ब्रिओनी आहे, या पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय असेल की ही जे ॲडिशनल एम्ब्रिओज जे आहे, तर हे एम्ब्रिओज कसे डेव्हलप होतात, हे जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहेत म्हणजे जे एक्स्ट्रा एम्ब्रिओज आहेत, हे एक्स्ट्रा एम्ब्रिओज कसे डेव्हलप होतात. तर हे जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहे, या ॲडिशनल एम्ब्रिओजचं जे डेव्हलपमेंट आहे रिझल्ट्स फ्रॉम डिफरन्सिएशन and development of maternal tissue, of maternal and zygotic tissue, maternal and zygotic tissue, maternal and zygotic tissue associated with the ovule of seed, associated with the ovule of seed. म्हणजे यामध्ये जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहेत ते ॲडिशनल एम्ब्रिओज कसे तयार होतात. आपल्याला माहिती आहे की जेव्हा फर्टिलायझेशन होतं, सिनगॅमी होतं, सिनगॅमीपासून एक एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे एक जो मेल गॅमिट आहे तो एक मेल गॅमिट एका फिमेल गॅमिटला फर्टिलाइज करतो आणि मग त्या फिमेल गॅमिटला फर्टिलाइज केल्यानंतर त्यापासून एक एम्ब्रिओ तयार होतो. पण इथे मी काय म्हटलं, ॲडिशनल एम्ब्रिओज म्हणजे जे बाकीचे एम्ब्रिओ आहेत, काय ते पॉलीएम्ब्रिओनी आपण शिकत आहोत. एका सीडमध्ये अनेक एम्ब्रिओ तयार होणार आहेत. फर्टिलायझेशन नंतर एकच एम्ब्रिओ तयार होतो, पण जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहेत तर ते ॲडिशनल एम्ब्रिओज कुठून आले त्या सीडमध्ये. तर जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहे, ॲडिशनल एम्ब्रिओज रिझल्ट्स फ्रॉम डिफरन्सिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएटेड विथ द ओव्ह्यूल ऑफ सीड. तर त्या ओव्ह्यूलमध्ये असलेला झायगोटिक टिश्यू, ओव्ह्यूलमध्ये असलेला झायगोटिक टिश्यू किंवा ओव्ह्यूलमध्ये असलेला मॅटर्नल टिश्यू, ओव्ह्यूलमध्ये असलेल्या झायगोटिक टिश्यूपासून आणि ओव्ह्यूलमध्ये असलेल्या मॅटर्नल टिश्यूपासून हे ॲडिशनल एम्ब्रिओ डेव्हलप होतात. तुम्हाला हा जो पॉईंट आहे हा पुढे पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगते. ॲडिशनल एम्ब्रिओ ओव्ह्यूलमध्ये, ॲडिशनल एम्ब्रिओ सीडमध्ये कशा प्रकारे डेव्हलप होतील. ॲडिशनल एम्ब्रिओ का आपण ॲडिशनल एम्ब्रिओ हा वर्ड इथे यूज केला, कारण की एक एम्ब्रिओ डेव्हलप होतो एका झायगोटपासून, तो नॅचरली डेव्हलप होतो. पण त्याच्यासोबत सायमल्टेनियसली जर अनेक एम्ब्रिओ डेव्हलप होत असतील तर त्याला आपण म्हणू पॉली एम्ब्रिओनी. तर तो जो एम्ब्रिओ आहे एक, आपल्याला माहिती आहे की तो झायगोटपासून डेव्हलप होतो. मग हे जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहेत ते कसे डेव्हलप होतात, तर ते मॅटर्नल टिश्यू आणि झायगोटिक टिश्यूपासून तयार होतो. मॅटर्नल टिश्यू म्हणजे तो जो ओव्ह्यूल आहे, मॅटर्नल टिश्यू म्हणजे तो जो ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलचा जो न्यूसेलस आहे किंवा ओव्ह्यूलचा जो इंटिग्युमेंट आहे त्यापासून एक तर ते ॲडिशनल एम्ब्रिओ डेव्हलप होतात, किंवा हा जो झायगोट आहे, झायगोटचा एम्ब्रिओ बनतो. झायगोटमध्ये मायटोसिस होतं, आपण बघितलं आहे. झायगोटचा ऊसपोर होतो, मग त्याच्यानंतर झायगोटमध्ये फर्स्ट डिव्हिजन होतं, 2 सेल्स तयार होतात. मग सेकंड डिव्हिजन होतं, 4 सेल्स तयार होतात. आणि मग थर्ड डिव्हिजन होतं, त्याच्यापासून 8 सेल्स तयार होतात. ऑक्टंट आपण त्याला म्हटलं होतं, प्रो एम्ब्रिओ. कधी कधी काय होतं की हा जो प्रो एम्ब्रिओ आहे तो जो झायगोटपासून तयार झाला, तर हा जो प्रो एम्ब्रिओ आहे हाच काय होतो, डिवाइड होतो इन मेनी युनिट्स किंवा मेनी पार्ट्स, आणि मग त्याचा जो प्रत्येक पार्ट आहे तो एक स्वतंत्र एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो. तर अशा प्रकारे हे जे ॲडिशनल एम्ब्रिओज आहेत, हे ॲडिशनल एम्ब्रिओज मॅटर्नल टिश्यूपासून आणि झायगोटिक टिश्यूपासून तयार होतात. बेटा, कशाचे मॅटर्नल टिश्यू आणि कशाचे झायगोटिक टिश्यू असोसिएटेड विथ द ओव्ह्यूल ऑफ द सीड. तर इथे हा पॉईंट संपला. आता नेक्स्ट पॉईंट आहे की याचे टाईप्स आहेत, याचे ट्रू ऑर फॉल्स.
पॉलीएम्ब्रियोनी ही दोन प्रकारची असते, ट्रू पॉलीएम्ब्रियोनी आणि दुसरी कोणती आहे, दुसरी आहे फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. ट्रू पॉलीएम्ब्रियोनी आणि फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. ट्रू पॉलीएम्ब्रियोनी मध्ये काय होतं की मेनी embryos developed in one embryo sac of ovule. आपल्याला माहिती आहे की एका ओव्ह्यूलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक असते. एका ओव्हरीमध्ये अनेक ओव्ह्यूल असू शकतात, पण एका ओव्ह्यूलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते. कारण एका एम्ब्रियोमध्ये एकच न्यूसेलस टिश्यू असतो. त्या न्यूसेलस टिश्यूमध्ये जी मेगॅस्पोर मदर सेल असते ती डिवाइड होते, त्यामध्ये मिओसिस होतं आणि त्यापासून 4 मेगॅस्पोर्स तयार होतात आणि एका मेगॅस्पोरपासून एम्ब्रियो सॅक डेव्हलप होते. आपण म्हटलं तर ना ते की मोनोस्पोरिक असते है ना, एम्ब्रियो सॅक कशी राहते, मोनोस्पोरिक, बरोबर आहे, आणि एंडोस्पोरिक असते असंही म्हटलं होतं. मोनोस्पोरिक म्हणजे एका मेगॅस्पोरपासून तयार होते आणि एंडोस्पोरिक म्हणजे आपण बघितलं होतं की जी एम्ब्रियो सॅक आहे ती मेगॅस्पोर्सच्या आत तयार होते. मी म्हटलं ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, जेव्हा मेनी एम्ब्रियोज डेव्हलप इन वन एम्ब्रियो सॅक ऑफ ओव्ह्यूल इट इज कॉल्ड ॲज ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय होतं, फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे मेनी एम्ब्रियोज डेव्हलप in different embryo sacs of an ovule. इथे एन घेऊन येते. फॉल्स पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय होतं, फॉल्स पॉलीएम्ब्रियोनीमध्ये मेनी एम्ब्रियोज डेव्हलप्ड इन डिफरंट एम्ब्रियो सॅक्स ऑफ ॲन ओव्ह्यूल. ही फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी झाली. म्हणजे हा एक ओव्ह्यूल आहे, इथे हा एक ओव्ह्यूल आहे. एका ओव्ह्यूलमध्ये ही एक एम्ब्रियो सॅक आहे आणि या एका एम्ब्रियो सॅकमध्ये हे बघा 3 एम्ब्रियो तयार झाले. आपण याला काय म्हणू, ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. म्हटलं याला ओव्ह्यूल, हा झाला ओव्ह्यूल, ही झाली एम्ब्रियो सॅक आणि हे जे ग्रीन कलरने दाखवले हे झालेत एम्ब्रियो. इथे बघा हा ओव्ह्यूल आहे. या ओव्ह्यूलमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो सॅक्स तयार झाल्या. हे आहेत एम्ब्रियो सॅक्स आणि या एकापेक्षा जास्त एम्ब्रियो सॅक्स आहे आणि याच्यामध्ये बघा हे काय आहे, एम्ब्रियोज. तर अशा प्रकारे जर तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. काय म्हणायचं त्याला, फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. तर अशा प्रकारे जर एकाच एम्ब्रियोमध्ये तयार होत असेल, एकाच एम्ब्रियो सॅकमध्ये तयार होत असेल तर त्याला आपण म्हणू ट्रू. आणि जर अनेक एम्ब्रियो सॅक डिफरंट एम्ब्रियो सॅकमध्ये होत असेल तर त्याला काय म्हणू आपण, हां दिसलं आहे की डिफरंट एम्ब्रियो सॅक ऑफ सेम ओव्ह्यूल. इथे आपण सेम ओव्ह्यूल लिहू म्हणजे जास्त समजेल की एकाच ओव्ह्यूलमध्ये डिफरंट एम्ब्रियो सॅक म्हणजे वेगवेगळ्या एम्ब्रियो सॅक्स डेव्हलप होत असतील, त्याच्यामध्ये जर अनेक एम्ब्रियो तयार होत असेल तर त्याला म्हणू फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. डायग्राम काढूनच घेऊ. हा आहे ओव्ह्यूल, यामध्ये ह्या आहेत
एम्ब्रिओ सॅक्स आणि यामध्ये हे आहेत एम्ब्रिओज. याला काय म्हणायचं? ही झाली ट्रू पॉलीएम्ब्रियोनी आणि ही झाली फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. त्यानंतर आता आणखी याचे ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी आणि क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी असे 2 टाईप्स आहे. ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी आणि क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय होतं की एम्ब्रिओ डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्स ऑफ न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट. तर मोडायचं आहे मला. यामध्ये बघा एक आहे ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय असतं की यामध्ये जे एम्ब्रिओज आहेत, एम्ब्रिओ कशापासून डेव्हलप होतात? तर डिप्लॉइड सेलपासून. यामध्ये मेनी एम्ब्रिओज डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम diploid cell of nucellus or integument of an ovule. तर यामध्ये काय होतं ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीमध्ये? तर एम्ब्रिओ जो आहे तो डिप्लॉइड न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटपासून डेव्हलप होतो. याचं एक्झाम्पल आहे सायट्रस. तर यामध्ये एम्ब्रिओ कशापासून? आपण एम्ब्रिओज घेऊ मेनी एम्ब्रिओपेक्षा. एक एम्ब्रिओ म्हणजे प्रत्येक एम्ब्रिओ जो आहे एम्ब्रिओ डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट ऑफ एन ओव्ह्यूल. एक्झाम्पल सायट्रस. सायट्रसमध्ये काय होतं? सायट्रसमध्ये जो एम्ब्रिओ आहे तो कशापासून डेव्हलप होतो? हां, सांगते मी तुम्हाला. इथे डायग्राम काढून घेऊ आपण. ही एम्ब्रिओ सॅक आहे, हा न्यूसेलस आहे. एम्ब्रिओ सॅकमध्ये हा एग आहे आणि हा जो एग आहे या एगपासून याचं फर्टिलायझेशन झालं म्हणजे याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? झायगोटमध्ये. मग या झायगोटपासून जो एम्ब्रिओ तयार होईल तो झायगोटिक एम्ब्रिओ झाला. हा एम्ब्रिओ तयार होतोच आहे. याच्यासोबत सायमल्टेनियसली ह्या ज्या न्यूसेलसमधल्या आता एम्ब्रिओ हा डिप्लॉइड आहे. कारण काय की हॅप्लॉइड मेल गमीट आणि हॅप्लॉइड फिमेल गमीटचं फ्युजन होऊन यापासून हा झायगोट तयार झाला आणि झायगोटपासून काय तयार होतो? एम्ब्रिओ तयार होतो. मग बाकीच्या सगळ्या सेल्स याच्यामध्ये हॅप्लॉइड आहेत, अँटीपोडल, सिनर्जिड्स वगैरे. तर हा जो न्यूसेलस टिश्यू आहे किंवा इंटिग्युमेंट आहे, तर या न्यूसेलसमधल्या ज्या सेल्स आहेत त्या न्यूसेलसमधल्या सेल्स बघा, न्यूसेलसमधल्या सेल्सपासून इथे एम्ब्रिओ तयार होत आहे. हे आहे एम्ब्रिओ. तर हा जो हे झालं, ही झाली न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. काय म्हणू आपण त्याला? हां, न्यूसेलसमधून जर एम्ब्रिओ तयार होत असेल न्यूसेलसच्या सेलपासून तर ती झाली न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी. काय म्हणू आपण त्याला? न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी. अशा प्रकारे म्हणजे ही जी न्यूसेलर पॉलीएम्ब्रियोनी आहे यामध्ये कशापासून डेव्हलप झालेला आहे एम्ब्रिओ? तर यापासून डेव्हलप झालेला आहे न्यूसेलसच्या. बरोबर आहे. याला काय म्हटलं मी? याला म्हटलं न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. काय म्हटलं मी याला? इट इज न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी ज्यामध्ये न्यूसेलसची जी सेल आहे
न्यूसेलसच्या डिप्लॉइड सेलपासून डायरेक्टली एम्ब्रिओ डेव्हलप होतो, न्यूसेलसच्या सेलमध्ये मायटोसिस होऊन. तर याला आपण म्हटलं न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी, किंवा न्यूसेलस आणि इंट्युगुमेंटमध्ये असलेल्या डिप्लॉइड सेलपासून सुद्धा एम्ब्रिओ तयार होऊ शकतो. नंतर आहे झायगोटिक पॉलीएम्ब्रिओनी. नेक्स्ट आहे, ही झाली न्यूसेलर पॉलीएम्ब्रिओनी. नेक्स्ट आहे झायगोटिक पॉलीएम्ब्रिओनी. झायगोटिक पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय होतं की हा एम्ब्रिओ सॅक आहे, ही एम्ब्रिओ सॅकमध्ये हा झायगोट आहे. तर एम्ब्रिओ सॅकमधला जो झायगोट आहे तो डिवाइड होतो. खाली हा, तुम्हाला तर माहिती आहे, हा सस्पेन्सर आहे. काय आहे हा? सस्पेन्सर. आणि हा जो झायगोट आहे ऊसपोर, हा बघा डिवाइड झाला, हा तयार झाला याच्यापासून प्रो एम्ब्रिओ. काय तयार झाला? हा प्रो एम्ब्रिओ. पुढे काय होतं की हा जो प्रो एम्ब्रिओ आहे हा म्हणजे एक झायगोट आहे, एका झायगोटपासून एक एम्ब्रिओ तयार होणार आहे. पण असं न होता हा जो प्रो एम्ब्रिओ आहे हा प्रो एम्ब्रिओ छोट्या छोट्या युनिटमध्ये डिवाइड होतो, छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड होतो. पहा, हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला. अशा प्रकारे हा जो प्रो एम्ब्रिओ आहे हा असा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड झाला. म्हणजे हा एक याचा पार्ट झाला, हा दुसरा पार्ट झाला आणि हा तिसरा पार्ट झाला. आणि हा जो प्रत्येक पार्ट आहे, प्रत्येक युनिट आहे, हा स्वतंत्र एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतो. याच्यापासून तयार होतील एम्ब्रिओज. याला काय म्हणू आपण? झायगोटिक पॉलीएम्ब्रिओनी. न्यूसेलसपासून एम्ब्रिओ तयार झाला होता, न्यूसेलर पॉलीएम्ब्रिओनी. याला काय म्हणू आपण? झायगोटपासून एकच झायगोट तयार झाला, त्या झायगोटमध्ये मायटोसिस डिव्हिजन झालं, मायटोसिस नंतर झायगोटचा प्रो एम्ब्रिओ तयार झाला. पण तो जो प्रो एम्ब्रिओ आहे तो प्रो एम्ब्रिओ, जसे ह्युमन बिईंगमध्ये ट्विन्स होतात त्या ट्विन्सला मोनोझायगोटिक ट्विन्स किंवा डायझायगोटिक ट्विन्स म्हणतात. एकाच झायगोट तयार होतो, मग त्या झायगोटमध्ये क्लिवेज होतं आणि क्लिवेजनंतर मग मोरुला आणि ब्लास्टोसिस्ट तयार होतं. तर जेव्हा त्या झायगोटचं क्लिवेज होत असतं तेव्हा काय होतं की तो जो एम्ब्रिओ आहे, झायगोटच्या नंतर झायगोटमध्ये क्लिवेज झाल्यानंतर जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ दोन समसमान पार्टमध्ये डिवाइड होतो आणि त्या दोन पार्टपासून दोन एम्ब्रिओ सायमल्टेनियसली डेव्हलप व्हायला लागतात. त्याला म्हणतो आपण मोनोझायगोटिक ट्विन्स. त्यापासून दोन झायगोटपासून दोन एम्ब्रिओपासून दोन इंडिव्हिज्युअल. प्लांटमध्ये तसंच आहे, मोनोझायगोटिक किंवा झायगोटिक प्रो एम्ब्रिओ पॉलीएम्ब्रिओनी. झायगोट एक होता, त्यामध्ये डिव्हिजन झालं, त्याच्यापासून प्रो एम्ब्रिओ तयार झाला आणि तो जो प्रो एम्ब्रिओ आहे तो छोट्या छोट्या पार्ट्समध्ये, छोट्या छोट्या युनिट्समध्ये डिवाइड झाला सुरुवातीच्या काळामध्ये, पूर्ण डेव्हलप म्हणजे पुढे डेव्हलपमेंट व्हायच्या आधीच. आणि मग हे जे छोटे छोटे युनिट्स आहेत, छोटे छोटे पार्ट्स आहे ते स्वतंत्र एम्ब्रिओमध्ये ग्रो होतात आहे. दिस इज कॉल्ड ॲज झायगोटिक पॉलीएम्ब्रिओनी. काय म्हणू आपण याला? झायगोटिक पॉलीएम्ब्रिओनी. किती इझी आहे. न्यूसेलसपासून तयार होत असेल तर न्यूसेलस, किंवा याला क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी पण म्हणू. यामध्ये झायगोट प्रो एम्ब्रिओ जो आहे, तर यामध्ये काय होतं की झायगोट जो आहे आपण म्हणू झायगोट प्रो एम्ब्रिओ, म्हणजे झायगोट पासून तयार झालेला जो प्रो एम्ब्रिओ आहे हा जो झायगोट प्रो एम्ब्रिओ आहे, झायगोट प्रो एम्ब्रिओ डिवाइड्स into many parts किंवा याला म्हणू आपण युनिट्स. मेनी पार्ट्स और युनिट, आणि मग ईच युनिट देन डेव्हलप्स इनटू न्यू एम्ब्रिओ. आणि ईच युनिट
डेव्हलप्स इनटू ॲन एम्ब्रियो. समजून घ्या, याला क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी पण आपण म्हणू शकतो. काय म्हणू आपण याला? क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. क्लिवेज म्हणजे काय असतं? क्लिवेज म्हणजे जे झायगोटमध्ये जे मायटॉसिस होतं, मायटोटिक डिव्हिजन होतात, सिरीज ऑफ मायटोटिक डिव्हिजन विच कन्वर्ट झायगोट इंटू मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लिवेज. क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी का म्हटलं आपण याला? जेव्हा झायगोटमध्ये मायटॉसिस सुरू होतं तेव्हा त्या झायगोटचा प्रो एम्ब्रिओ तयार झाला आणि मग तो जो प्रो एम्ब्रिओ आहे तो छोट्या छोट्या युनिट्समध्ये काय झाला? छोट्या छोट्या युनिट्समध्ये डिवाईड झाला आणि मग प्रत्येक युनिट जो आहे, ईच युनिट डेव्हलप्स इनटू ॲन एम्ब्रिओ. हा झाला क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. काय म्हणू आपण याला? क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. त्यानंतर आपण या पॉलीएम्ब्रियोनीचं काही सिग्निफिकन्स आहे का ते बघू. पॉलीएम्ब्रियोनी increase chances of survival of new plants. हा झाला पहिला सिग्निफिकन्स. पॉलीएम्ब्रियोनी इन्क्रीज चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ न्यू प्लांट्स. पॉलीएम्ब्रियोनीमुळे काय होतं की जे न्यू प्लांट्स आहेत त्या न्यू प्लांट्सचे सर्वायवलचे जे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतात. सो पॉलीएम्ब्रियोनी इन्क्रीजेस चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ न्यू प्लांट्स. एकाच वेळेस अनेक एम्ब्रिओ तयार होतात, पण ते जे एम्ब्रिओ आहेत ते सगळे एम्ब्रिओ शेवटपर्यंत जिवंत राहतात असं नाही. एकच एम्ब्रिओ त्यामधला जिवंत राहतो आणि मग तोच एम्ब्रिओ काय होतो? जर्मिनेट होतो. ज्या एम्ब्रिओला खूप चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन मिळतं त्या ओव्ह्यूलमध्ये तो एम्ब्रिओ जिवंत राहतात किंवा कधीकधी एकापेक्षा जास्त एम्ब्रिओसुद्धा जिवंत राहतात. याचा हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा खूप सिग्निफिकन्स आहे. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी जे आहे इज द ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी जी आहे ती इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी जी आहे ती हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चरमध्ये त्याला खूप महत्त्व आहे. न्यूसेलसपासून एम्ब्रिओ तयार होऊ शकतो विदाऊट फर्टिलायझेशन. तर अशा प्रकारे इथे आपला हा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर संपला. हा टॉपिकसुद्धा आपण आज संपवला.